हाय हॅलो नमस्कार। आज नागपंचमी आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि त्यानिमित्ताने आज मी पातोळ्या बनवते नागपंचमी विशेष। त्यासाठी हे कढईमध्ये चमचाभर तूप टाकलंय, खोबरं टाकलं, दीड वाटी खोबरं टाकलं, बारीक गॅसवर असं ढवळत राहायचं थोडा वेळ आणि नंतर गूळ टाकते। कारण त्याच्यात थोडंसं पाणी असतं ना, ते जरा कमी होण्यासाठी जरासं भाजून घ्यायचं असतं। हे दीड वाटी खोबरं आहे। अर्ध्यापेक्षा जास्त थोडंसं असं गूळ टाकते, अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त। आम्हाला जास्त गोड आवडत नाही म्हणून थोडं कमीच घालते। आज मी नागपंचमीच्या पातोळ्या बनवते आहे। हे सगळं व्यवस्थित होत आलं आहे। आता याच्यात थोडीशी मी वेलची पूड टाकते। ती साखरेत मी वाटल्यामुळे ते म्हणून मी गूळ जरा कमी टाकलेलं। आता बरोबर ते मॅनेज होईल। वेलची पावडर टाकून झाली। आता मी गॅस बंद करते। दीड वाटी खोबऱ्याला पाऊण वाटीपेक्षा कमी गूळ घातलं आणि 2 चमचे वेलची साखरेमध्ये वाटलेली। आता मी इथे एक टोप ठेवला आहे, त्याच्यामध्ये ही 1 वाटी पाणी घालते आणि हे अर्धा वाटी असं दीड वाटी पाणी घातलं। थोडंसं तूप टाकते। पाणी चांगलं उकळलंय, त्याच्यात 1 वाटी पीठ घातलं। दीड वाटी पाण्यासाठी 1 वाटी पीठ घातलं। आता ते चांगलं असं ढवळून घेते। आता हे 15-20 मिनिटं थंड करायला ठेवते आणि त्याच्यानंतर मग त्याचे गोळे करून मग पातोळ्या करायला घेते। ही हळदीची पानं आहेत, त्याचा असा देठ काढून घेते। दोन्हीकडून असं कट करून घेते थोडं आणि ह्याचं समप्रमाणात असं घेऊन त्याचे 2 तुकडे करते, म्हणजे एका पानामध्ये 2 पातोळ्या होऊ शकतात। ही अशी सर्व अशी करून घेते पानं ही आहेत ती। हे पिठाचे चांगलं पीठ मळून पिठाचे गोळे करून ठेवले आहेत आणि हे सारण
आता एक एक करून मी थापून घेते. एकदम पातळ असे थापून घ्यायचे आहेत. असे भरून घेतले आणि एक एक करून असे सर्व भरून घेते. एक चमचा सारण असं भरून घेतलं. असे दाबून भरायचे म्हणजे बाहेर फुटून येणार नाही. पानं जरा लहान पडतायत. असे सर्व करून घेते मी. सर्व भरून झालेत. आता मी उकडून घेते. एका कढईमध्ये मी आता पाणी गरम करून घेतलंय. त्याच्यावरही चाळण ठेवली. एक एक करून सर्व ठेवते उकडत. चाळणीला तेल लावायची काही गरज नाही कारण हे पानामध्ये आहेत. आता मी हे 20 मिनिटं बरोबर उकडून घेते. हळदीच्या पानातले पातोळे तयार आहेत. माझी रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.